नमस्कार मित्रांनो, अडचणी, दुःख, समस्या या प्रत्येकाच्या जीवनात असतातच. कोणी शांतपणे सहन करतो तर कोणी आतून पूर्णपणे तुटून जात असतो. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, जीवनात येणाऱ्या दुःखाचा एक मोठा फायदा सुद्धा असतो जो आनंदाच्या दिवसांमध्ये कधीच मिळत नाही. जेव्हा मन खूप दुःखी होते तेव्हा डोळ्यातून आपोआप अश्रू येतात, कारण दुःख, वेदना, पीडा कोणालाच नको असतात. मनाला आधार हवा असतो, कोणीतरी आपले दुःख ऐकावे असे वाटत असते. अशा वेळी जगाकडे धाव घेण्यापेक्षा दत्त प्रभूंच्या चरणी जा, त्यांच्या समोर शांत बसा आणि मन मोकळपणाने रडा. जेवढं रडता येईल तेवढं रडा, जेवढं दुःख व्यक्त करता येईल तेवढे करा, कारण त्या क्षणी तुमचे अश्रू साधे राहत नाहीत. त्या अश्रूंमध्ये वेदना असते, हाक असते, आर्तता असते आणि ती आर्त हाक थेट दत्त महाराजांपर्यंत पोहोचते. मित्रांनो, दत्त प्रभू खूप हळवे आहेत. भक्तांचे दुःख त्यांना सहन होत नाही. भक्ताच्या डोळ्यातील एक अश्रू सुद्धा त्यांना अस्वस्थ करतो. म्हणून जेव्हा तुम्ही मनापासून त्यांच्यासमोर बसून रडता तेव्हा त्या रडण्यातून भक्ती जन्माला येते. सततच्या रडण्यामुळे दत्त प्रभूंसमोर मन मोकळं केल. यामुळे दोन गोष्टींपैकी एक गोष्ट नक्की घडेल. एक म्हणजे दत्त महाराज तुमच्या समस्या दूर करतील आणि दुसरी म्हणजे ते स्वतःची अनुभूती देतील. कधी दर्शनातून, कधी संकेतांतून, तर कधी मनाला मिळालेल्या अद्भुत शांततेतून. मित्रांनो, रडणे हे कमजोरीचे लक्षण नाही. रडणे म्हणजे आपल्या भावना परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे. जे शब्दात सांगता येत नाही ते अश्रूंमधून सहज व्यक्त होते. कधी कधी माणसाचे अश्रूच त्याची सर्वात मोठी प्रार्थना बनून जाते. म्हणून मित्रांनो, दुःख आले तर खचू नका. दत्त महाराजांच्या समोर बिनधास्त रडा. तुमचे दुःख, तुमचे अश्रू, तुमची वेदना काय माहीत उद्या दत्त प्रभूंना तुमच्या समोर उभे करेल, कारण भक्ताच्या आर्त हाकेला धावून येणे हा दत्त महाराजांचा स्वभावच आहे. प्रयोग करून बघा मित्रांनो, मनापासून दत्त प्रभूंना हाक मारा, बाकी सर्व ते स्वतः सांभाळतील. श्रीपाद श्री वल्लभ प्रसन्न श्री गुरुदेव दत्त.